हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी अपूर्व तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर इथे आज मी ऑफिसला निघालेली. पाऊस जरा कमी होता तर म्हटलं ऑफिसला जाऊयात आणि अचानक खूप प्रचंड ट्रॅफिक लागली. तर इथे मी फटाफट चालली होती, कारण माझी सकाळी गेल्या मीटिंग असते. तो इथे ऑफिसला गेल्या मी मीटिंग अटेंड केली. बराच वेळ मीटिंग होती आणि आज खूप दिवसांनी ऑफिसला गेलेली. तर सगळे फ्रेंड्स माझे भेटलेले, तर मस्त वाटलं. आणि ऑफिसला गेल्यावर पाऊस गायबच झाला होता. मग हा आजचं आमचं जेवण होतं. नंतर आम्ही वॉकला गेलो आणि मी निघाले घरी आल्यावर जरा फ्रेश झाले. मग चहा ठेवला, जरा बाहेरची कामं होती ती केली आणि नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. तर आज मेनू खूपच सिम्पल होता. चपातीचा भुगा आणि आमसूलची डाळ होती. तर ज्या कधी आपल्या चपात्या होतात त्या आम्ही कडक करून त्याचा भुगा करतो. तर हा भुगा अतिशय यमी लागतो. तर इकडे मी आमसूलची डाळ करत होते, त्यासाठी आमसूल भिजत घातलं होतं आणि एकीकडे भुग्यासाठी फोडणी करून त्याच्यासाठी कांदा लाल करत होती. तर आमसूलच्या डाळीसाठी आपल्याला आमसूल तेलात होऊ द्यावं लागतं. तर छान जिरे, मोहरी, लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आणि ती फोडणी झालं तर हळद, मीठ, तिखट टाकून आमसूल टाकायचं. आमसूल छान तेलात होऊ द्यायचं आणि मग नंतर आपल्याला जितके डाळ करायची आहे तितकं पाणी टाकायचं. पाण्याला छान उकळी आली की बेसन पिठात पाणी मिक्स करून त्याची पेस्ट या पाण्यात टाकायची आणि ती परत उकळू द्यायची. तोपर्यंत इकडे माझा कांदा लाल झालेला, तर त्यात मी हळद टाकली आणि आपली हिरवी मिरची आणि लसूण यांची चटणी टाकली. नंतर तीही चटणी आपण छान तेलात मस्त होऊ द्यायची, म्हणजे मस्त टेस्ट येते भुग्याला. आणि मग इथे आपल्या आमसूलच्या डाळीत गूळ टाकावा लागतो, म्हणजे ती छान मस्तपैकी आंबट गोड डाळ होते. गूळ टाकल्यावर परत मी जरा उकळी येऊ दिली आणि इकडे पलीकडे मी भुगामध्ये छान आपल्या झालेल्या कांद्यात छानपैकी चपातीचा भुगा टाकला. आणि इकडे माझे अहो मला गूळ बारीक करून देण्यात मदत करत होते. तर ते नेहमी मला स्वयंपाकात काही छोटी मोठी मदत करत असतात. नंतर भुग्यात मी चवीपुरतं साखरही टाकली आणि आधीच मीठही टाकलं होतं. तर अशा पद्धतीने आपला भुगा आणि आमसूलची डाळ तयार झाली आहे. नंतर मी इकडे वरून कोथिंबीर टाकली डाळीत आणि तिकडे पलीकडे आधीच टोमॅटो चिरून टाकलेला आणि नंतर वरून गार्निशिंगसाठी जरा कोथिंबीरही टाकली. तर असा होता आजचा आमचा मेनू आणि असा होता माझा आजचा दिवस. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज. थँक्यू सो मच. बाय.